उल्हासनगर शहरामध्ये अनेक राजकीय नेते आहेत. राजकीय नेते असल्यासोबत त्यांच्या आपल्या पक्षाचे काम करतच असतात, परंतु सामाजिक कार्य देखील करत असतात. असेच उल्हासनगर शहरामधील शिंदे गटाचे सुनील सिंग कलवा जे विभाग प्रमुख आहेत, त्यांनी आज आपल्या वाढदिवसाच्या निमित्ताने अनेक कार्यक्रम राबवले होते, परंतु कुठल्याही प्रकारचा गवागवा न करता त्यांनी एक सामाजिक कार्य देखील केलेलं आहे. त्यांनी नाशिकमधील शेतकऱ्यांची जी मुलं होती, अनाथ मुलं होती, त्या अनाथ मुलांच्यासाठी त्यांनी जेवणाची व्यवस्था केली होती. त्र्यंबकेश्वर येथील आश्रमामधील जे लहान मुलं होती, शेतकऱ्यांची ज्या शेतकऱ्यांनी आत्महत्या केली होती, त्यांची जी मुलं होती, त्यांच्या जेवणाचा त्यांनी तिथे खर्च वहन केला होता. सोबतच उल्हासनगर शहरामध्ये देखील त्यांनी अनेक कार्यक्रम राबवले होते, ज्यामध्ये त्यांनी स्वतः रात्रीच्या वेळेस जे अनाथ होते, ज्यांना लावारीस होते, ज्यांना घरं नव्हती, ते जे रस्त्यावर झोपत होती, त्यांच्यासाठी त्यांनी चादरांचं वाटप देखील केलं होतं. त्याचप्रमाणे त्यांनी आपल्या प्रभागातील ज्या शाखा होत्या, त्या शाखामधील बोर्ड जो सूचना बोर्ड होता, तो देखील त्यांनी वाटप केला होता. या त्यांच्या वाढदिवसानिमित्ताने त्यांना वाढदिवसाच्या सदिच्छा देण्यासाठी अनेक मान्यवर उपस्थित होते, ज्यामध्ये उल्हासनगर शहरातीलच नव्हे तर त्यांनी TV सिरियलमध्ये कार्य करणारे गुलशन पांडे हे देखील त्यांच्या या वाढदिवसानिमित्त त्यांच्यासाठी इथे उपस्थित होते. त्यांनी देखील अनेकांना शुभेच्छा तर सोबतच दिल्यातच त्यांनी देखील अनेक पदार्थांचे देखील वाटप केले. आज मैं यहाँ पर आया हूँ सुनील सिंह जी कलवा के जन्मदिन के लिए उपलक्ष्य में बधाई देने के लिए. ईश्वर इन्हें स्वस्थ रखे, खुश रखे और खूब उन्नति हो इनकी. इतनी बारिश थी, मुझे लग रहा था ये प्रोग्राम शायद नहीं हो पाएगा, लेकिन ये जो इन्होंने काम किया है इस एरिया के लिए, तो इनका ये जो परिवार है, मैं अभी इनसे यही बात कर रहा था कि आपकी फैमिली तो एक है जो है फैमिली, लेकिन आपका ये जो परिवार है ये बहुत बड़ा परिवार है. ईश्वर इस सारे परिवार को खूब उन्नति हो इन सब की, आपका क्षेत्र खूब तरक्की करे और आपका नाम बहुत बड़ा हो. भगवान करे आप इसी तरह से, जिस तरह से नेक काम करके आपने ये प्यार कमाया है, ये आपकी कमाई है जो सामने दिखाई दे रही है. बाकी कंस्ट्रक्शन में आप क्या करते हैं मुझे नहीं पता, लेकिन इतने सारे लोग पैसे के लिए नहीं आते कहीं पे भी. इतना प्यार और इस मौसम में, तो बस मेरी ईश्वर से यही प्रार्थना है कि वो आपको हमेशा स्वस्थ रखे, खुश रखे, आपका पूरा परिवार आगे बढ़े और आप लोग तरक्की करें. और इसी तरह से हर साल आप जन्मदिन तो मनाएं ही, लेकिन जिस तरीके से आप लोगों का मुसीबतों में साथ देते रहें, बस उसी तरीके से आप बने रहिए. ये आपके साथ खड़े हैं, आपकी ताकत है ये सब. मैं बस ये संदेश देना चाहूँगा कि आपको इस क्षेत्र के लोगों को तो मेरे ख्याल से किसी चीज़ से घबराने की ज़रूरत नहीं है. उनके पास बहुत अच्छे मार्गदर्शक हैं और बाकी कहीं भी कोई प्रॉब्लम आती है तो ये वहाँ भी साथ देंगे, मुझे ऐसा लगता है. देते ही होंगे, तभी तो इतने सारे लोग इस मौसम में भी आए हैं. बाकी सारी जनता से मेरी यही गुजारिश है कि अपने फ़र्ज़ को पूरा करते रहिए. अब हमें कोई भगत सिंह की तरह फांसी पे नहीं चढ़ना है, हमें सिर्फ ईमानदारी से अपना काम करना है. बाकी सब जो है यही, इससे बड़ी देशभक्ति नहीं है. अपने बच्चों को एक अच्छा नागरिक बनाइए, देश के बारे में समझाइए, दैट्स इट. और आपको कुछ नहीं करना है. अपने आप ये देश उन्नति के रास्ते पे है और बहुत आगे बढ़ेगा ये देश, मुझे पूरा विश्वास है. उल्हासनगर शहरातील शिंदे गटामध्ये अनेक तरुण पिढीचे काही कार्यकर्ते आहेत, परंतु त्या कार्यकर्त्यांमध्ये सुनील सिंग कलवा आणि बाला श्रीकंठे हे सातत्याने उल्हासनगर शहरामध्ये शैक्षणिक असो, क्रीडा असो, अनेक क्षेत्रामध्ये त्यांचं सामाजिक कार्य हे अत्यंत वाखाणण्याचं असतं.